मराठा आरक्षणाच्या संदर्भातून आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन केलंय। शिवाय पुन्हा एकदा आंदोलनातल्या हिंसाचाराच्या घटनांचा संदर्भ देत आंदोलन चुकीच्या दिशेने जात असल्याचं अधोरेखित केलं। इतर समाजावर अन्याय न होता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असंही एकनाथ शिंदे म्हणालेत। आज दुपारी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकी अगोदर काल रात्री अंतरवली सराटी गावात काय घडलं होतं ते देखील आपल्याला समजून घ्यायला हवं। तर काल रात्री अचानकपणे अंतरवली सराटी गावासह आजूबाजूच्या गावातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। आज रात्री जरांगे पाटील यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि आसपासच्या गावातील तरुणांनी अंतरवली सराटी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती। काल रात्री पोलीस बळाचा वापर करून उपोषण मागे घेण्यास भाग पाडलं जाईल असं बोललं जात होतं, मात्र असं काहीच झालं नाही। आज झालेली सर्वपक्षीय बैठक काल अंतरवली सराटी येथे उपोषण मागे घेण्यासंदर्भात झालेल्या सरकारी पातळीवरच्या हालचाली, हिंसाचारामुळे आंदोलनाला लागलेलं गालबोट असे मुद्दे आहेत। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सरकार हे चक्रव्यूह कसं भेदतंय। अर्थात सरकार म्हणजे शिंदे फडणवीस अजित पवार असं न म्हणता शिंदे हे चक्रव्यूह कसं भेदणार असं म्हणणं जास्त गरजेचं दिसतंय। कारण मराठा आंदोलन आणि जरांगे पाटलांचं उपोषण यात फडणवीस व अजित पवारांनी अलिप्त राहून शिंदेंना समोर केल्याचं दिसतंय। आता या चक्रव्यूहात शिंदे सापडलेत आणि हे चक्रव्यूह ते कसे भेदतील पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। अर्थात सर्वात सुरुवातीला तर हेच समजून घ्यावं लागेल की मराठा आरक्षणाच्या चक्रव्यूहात फक्त शिंदेच अडकलेत का आणि अडकलेत तर कसे। या प्रश्नाचं खरं उत्तर दडलंय ते फडणवीसांच्या जरांगे पाटलांच्या भूमिकेविरोधात थेट भूमिका घेण्यात आणि अजित पवारांच्या अलिप्त राहण्यात। फडणवीसांनी आजवर मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा उलटपक्षी माझ्याच नेतृत्वात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचं अधोरेखित केलंय, पण त्याच वेळी जरांगे पाटलांच्या भूमिकेला मात्र समर्थन करणं त्यांनी टाळलंय। जरांगे पाटलांची मूळ मागणी ही कुणबी प्रमाणपत्रांची आहे। अशावेळी संपूर्ण ओबीसी समाजाच्या विरोधात जाणारी ही मागणी असल्याने फडणवीसांनी ओबीसी समाजाची बाजू घेतल्याचं दिसून येते। मध्यंतरीच्या काळात ते ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणकर्त्यांच्या व्यासपीठावर जाऊन आलेत, पण त्यांनी अंतरवली सराटीत येणं किंवा जरांगे पाटलांसोबत संवाद साधणं टाळले। अर्थात हे करताना देखील आपली मराठा विरोधी इमेज होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली। थोडक्यात नाही म्हणायला त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने केंद्रबिंदूवर येणं टाळलंय। दुसरीकडे अजित पवारांना डेंग्यू झाल्याच्या बातम्या आहेत, पण गेल्या 4-5 दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यू झाल्याची बातमी आली। यापूर्वी 40 दिवसांपासून आंदोलनाची धग पेटले। अजित पवारांनी या सर्व प्रकरणात अलिप्त राहणं पसंत केले। दोन्ही नेत्यांच्या या भूमिकाच टप्प्याटप्प्याने शिंदेंना केंद्रबिंदूवर आणणाऱ्या ठरल्यात। जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण, इथे झालेला लाठीमार आणि त्यानंतर आक्रमक झालेले मराठा या सर्व घटनांना एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी तोंड देत गेलेत। विशेषतः एकनाथ शिंदेंनी स्वतः अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांना शब्द देत उपोषण मागे घ्यायला लावलं। त्यामुळेच मराठा आंदोलनकर्त्यांचा संपूर्ण फोकस किंवा संपूर्ण आशावाद हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट झालाय। एकनाथ शिंदे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे केंद्रबिंदूवर कसे आले ते आपण समजून घेतलं। आता समजून घेऊयात की एकनाथ शिंदे देखील अलिप्त राहू शकले असते का, तर याचं उत्तर नाही असंच येतं। आणि याचं कारण दडलंय एकनाथ शिंदेंचा उपयोगिता मूल्य या गोष्टीत। मुळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का करण्यात आलं याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे मराठा आहेत। मराठा मुख्यमंत्री असावा अशी केंद्राची भूमिका एकनाथ शिंदेंचं उपयोगिता मूल्य वाढवणारी ठरते। जेव्हा बंड झालं तेव्हा मराठा समाजाचा व्यक्ती मुख्यमंत्री होतोय म्हणून आम्ही बंड केलं असं विधान गुलाबराव पाटलांसारख्या नेत्यांनी केलं होतं। शिंदेंच्या बंडापूर्वी शिवसेनेकडून मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आलं होतं। तसंच जेम्स लेनच्या प्रकरणात शिवसेनेकडून बाबासाहेब पुरंदरेंची पाठराखण केल्याचे आरोप झाले होते। अशा गोष्टी उद्धव ठाकरे मराठा विरोधक आहेत हे नरेटिव्ह सेट करण्यासाठी पूरक ठरत होत्या। त्यामुळे एकनाथ शिंदेंना मराठा लीडर म्हणून प्रमोट केलं जात होतं। या राजकारणातला दुसरा भाग म्हणजे शिंदेंना येत्या निवडणुकीत आपलं अस्तित्व मराठवाड्यात अधोरेखित करणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना ही मुंबई आणि कोकणाबाहेर वाढली ती मराठवाड्यात। 1986च्या दरम्यान शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि अस्वस्थ मराठा समाजाला बाळासाहेबांनी हेरलं। हिंदुत्वाचा नारा दिला। नामांतर चळवळीत दलित समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्यातल्या मराठ्यांमध्ये शिवसेना रुजवली। अर्थात शिवसेनाचा मराठवाड्यातला हक्काचा मतदार जातीने मराठा आहे असा इतिहास सांगतो। आता फुटीनंतर शिंदेंसमोर हाच मराठा लीडरचा टॅग घेऊन मराठवाड्यात उतरणं आवश्यक ठरणार होतं। सध्या मराठवाड्यातील 46 आमदारांपैकी 13 आमदार सेनेचे आहेत, यापैकी 10 जण शिंदेंसोबत आहेत। तर मराठवाड्यातील एकूण 8 खासदारांपैकी शिवसेनेचे 3 खासदार आहेत। यातील फक्त हेमंत पाटील हे एकमेव खासदार शिंदेंसोबत आहेत। त्यातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या राजीनाम्यामुळे हा मुद्दा शिंदेंसाठी किती पॉलिटिकली डॅमेज करणारा दिसतोय हे समजून घेता येते। त्यामुळे फडणवीस किंवा अजित पवारांप्रमाणे मराठवाड्यात पेट घेणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिंदेंना अलिप्त राहता येणार नव्हतं आणि ते अलिप्त राहिले देखील नाहीत। जर ते या आंदोलनापासून अलिप्त राहिले असते तर मराठवाड्यातील हक्काची मराठा वोट बँक शिंदेंना सोडावी लागली असती।
शिवाय मराठा लीडर म्हणून जे उपयोगिता मूल्य केंद्राला आवश्यक वाटतं ते देखील संपुष्टात आलं असतं. म्हणजेच काय तर इच्छा असून देखील शिंदेना अलिप्त राहून चक्रव्यूह बाजूला सारता आलं नाही. आता आपला मूळ मुद्दा तो म्हणजे शिंदे हे चक्रव्यूह कसं भेदणार. जरांगे पाटलांची मागणी मान्य करावी तर केंद्र सरकार व भाजप ते होऊ देणार नाहीत. त्यातही ओबीसी व इतर समाजाच्या विरोधात जाणारी ही मागणी असल्याने मराठा फ्रंटवर शिंदे विजयी झाले तर ही गोष्ट देखील त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरू शकते. मराठा आरक्षणासाठी मार्ग काढणारा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे स्वतंत्र आरक्षण. यात केंद्राची भूमिका आली तर देश पातळीवर आरक्षणाचा विषय चर्चेत येतो. साहजिक इतर भागातून आरक्षणाची मागणी पुढे येऊ नये म्हणून केंद्र यात हस्तक्षेप करत नाही. अशा वेळी एकमेव मार्ग निघतो तो म्हणजे सुप्रीम कोर्टातूनच आरक्षण टिकवणं. आता ही प्रोसेस लगेच होऊ शकत नाहीये, त्यामुळे चक्रव्यूह अधिकाधिक घट्ट होत चाललंय. आता याची जाणीव शिंदेना पूर्वीच होती, तरी शिंदेकडून जरांगे पाटलांना 30 दिवसांची मुदत का देण्यात आली होती? तर कदाचित या 30 दिवसात जरांगे पाटलांचं आंदोलन शांत होईल असा सरकारचा समज होता. लाठी हल्ल्यामुळे आंदोलन चिघळलं आहे, ते शांत करू, वेळ घेऊ असा पवित्रा सरकारने घेतला. पण जरांगे पाटलांनी या 30 दिवसांचा पुरेपूर वापर करत आंदोलनाची धग कायम ठेवली. याची परिणिती 14 ऑक्टोबरच्या सभेत दिसली व इथूनच सरकारचे डावपेच उलटे पडायला लागले. त्यानंतर एकनाथ शिंदे सबुरीने घेऊ लागले. म्हणजे एकतर जरांगे पाटलांच्या पहिल्या उपोषणावेळी मंत्र्यांनी किंवा स्वतः उपस्थित राहून जे अटेन्शन देण्यात आलं ते आता टाळण्यात आलं. दुसरीकडे आज सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. अर्थात उद्या जरांगे पाटलांच्या उपोषणावर सरकारने कठोर कारवाईचा निर्णय घेतला तरी सर्वपक्षीय नेत्यांची संमती ही गोष्ट एकनाथ शिंदे पुढे करू शकतील. आंदोलनाला हिंसाचाराचं गालबोट लागल्याने देखील सर्वसामान्य समाज अलिप्त राहताना दिसून येईल. अर्थात शिंदे नेमकं काय करतील हे वेळच ठरवेल. पण शिंदेनी हे चक्रव्यूह भेदलं तरच ते राजकारणात रिलेव्हंट राहताना दिसतील. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे हे चक्रव्यूह भेदू शकतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.